पैठण MIDC येथील कंपनी मॅट्रिक्स सायन्स लाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने 2023 रोजी पैठण येथील शेतकरी नेते विष्णू बोडके यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र आज या कंपनीच्या प्रशासनाने विष्णू बोडके यांच्या समोर पत्रकार परिषद घेऊन हा जो गुन्हा आहे हा गैरसमजुतीतून झाला होता असे स्पष्टीकरण दिले आहे। पैठण येथील कामगार नेते तथा शेतकरी नेते विष्णू बोडके यांच्या विरोधात पैठण MIDCतील मॅट्रिक्स लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 2023 या वर्षी पैठण MIDC पोलीस स्टेशन येथे 4 कोटी रुपयाचे खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि या प्रकरणी विष्णू बोडके यांना अटकही करण्यात आली होती। मात्र आता जवळपास 3 वर्षाच्या कालावधीनंतर या कंपनीचे जे प्रतिनिधी आहे नितीन व्यास यांनी शेतकरी नेते विष्णू बोडके व दुसरे शेतकरी नेते माऊली मुळे यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन ही कंपनीच्या वतीने जो विष्णू बोडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गैरसमजुतीतून करण्यात आला होता व कंपनीच्या वतीने या पत्रकार परिषदेत विष्णू बोडके यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि यावेळी बोलताना विष्णू बोडके म्हणाले, विष्णू आसाराम बोडके, राहणार मुदलवाडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। मे 2023 मध्ये मॅट्रिक्स लाईफ सायन्सेस MIDC पैठण या कंपनीने माझ्यावर 5 कोटी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। त्याबाबत आमच्या दोघांमध्ये बऱ्याच चर्चा झाल्या। त्यांना ते खरं समजलं, त्यांना चुकीच्या माहितीनुसार त्यांनी गुन्हा दाखल केला होता। आज त्यांनी त्या गुन्ह्याबद्दल माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। मी पण मोठ्या मनाने, कंपनी आपल्या एरियात चालायला पाहिजे म्हणून मोठ्या मनाने त्यांना माफ केलं। पण त्या सदर कंपनीने यापुढे शेतकऱ्यांना त्रास देऊन, कामगारांना त्रास देऊन याची दखल घेतली, ते पण त्यांनी माफ केले, त्यांनी मान्य केलेलं आहे। प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार, पैठण।